हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा. तर आज मी इथे एक डोसा केलेला आहे. सिंपल अगदी केलेला आहे. त्याचे पण व्हेरिएशन्स बरेच आहेत, पण हा मी सिंपल केलेला आहे. तर चला बघूयात आपण कसा केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डोशाचं जे बॅटर असतं त्याचा मी बनवलेला आहे. क्रिस्पी पण होतो, पण थोडं अंड असल्यामुळे जास्ती क्रिस्पी असं होत नाही. इथे मी डोशाचं बॅटर घेतलेलं आहे. आपण जसा डोसा करतो तसाच हा करायचा. डोसा म्हणजे बॅटर फिरवल्यानंतर त्याच्यावर आपण अंड घेतलेलं आहे. मी एका अंड्याचंच केलेलं आहे ते. त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाका किंवा बटर, तूप काही चालू शकतं. जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही घ्या. ते थोडंसं तेल मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा मी शेजवान मसाला वापरलेला आहे. ते तुम्ही स्किप करून नॉर्मल मसाला पण वापरू शकता किंवा शेजवान चटणी पण वापरू शकता. तर त्याच्यावरती असं हे अंड फोडून टाकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही कांदा घेऊ शकता, स्प्रिंग ओनियन पण चालू शकतं, कोबी घेऊ शकता बारीक चिरून असा, टॅमॅटो वगैरे. पण हा मी सिंपल करत आहे, त्याच्यामध्ये काहीच व्हेरिएशन केलेलं नाही आहे. तर असं ह्या प्रकारे केल्यानंतर आपण पलटी मारायचं आहे. म्हणजे ते अंड चांगलं ऑमलेटसारखं आपलं कुक होतं. त्याचं कच्चं लागतं, त्याच्यामुळे तसं पलटी मारा. शिजल्यानंतर परत पलटी मारायचा. मग त्याच्यावर तुम्ही चीज स्प्रेड करू शकता, केचप वगैरे जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे करू शकता. हा अगदी मी सिंपल असा करून तुम्हाला वेगळे पण टाईप्स आहेत तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा. इथे वरती मी चीज थोडासा स्प्रेड केलेला आहे, जास्ती वापरलेला नाही आहे. त्याच्यावर तुम्ही ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स पण स्प्रेड केलेले आहेत. तर थोडीशी चव त्याची चांगली लागते. अँड बघा, हे अशा प्रकारे तयार होतं. पटकन होतं, जास्ती वेळ लागत नाही. फक्त तुमच्याकडे इडलीचं, डोशाचं बॅटर पाहिजे आणि अंड पाहिजे, त्याशिवाय हा करता येणार नाही. तर नक्कीच हे करून बघा.